आणि सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट, आज तुमच्या सर्वांच्या समक्ष मी पुन्हा एकदा पारूला किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करते. आणि आजची गोष्ट नाहीये ही. माझ्या दिशाला हे घर सोडून जावं लागलं ह्या पारूमुळे. तिची काय अवस्था केली होती ना, हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि आज त्या भिक्करड्या पारूने माझ्यावरती आवाज चढवला, तेही त्या अहिल्यासमोर. हाऊ डेअर शी! नाही, पण इतक्या सहजासहजी नाही सोडणार आहे मी त्या पारूला ना त्या अहिल्याला. यार, पण त्या गनीला किडनॅप करून ना दिशाने घोळ घातलाय. माझी विनंती आहे, तुम्ही एकदा यांची चौकशी करा. समजा चित्र स्पष्ट होईल. एक मिनिट. पण जर अहिल्यानी जरा जरी चौकशी केली तर तिला माझ्या आणि दिशाच्या नात्याच्या सत्याबद्दल कळेल. सगळ्या गोष्टी माझ्या विरोधात जात आहेत. मला लवकरात लवकर इकडून बाहेर पडलं पाहिजे. जर अहिल्याच्या तावडीत मी सापडले तर ती मला सोलून काढल्याशिवाय राहणार नाही. अनुष्का, तू सगळ्या बाजूनी अडकत चाललीयस. तुझा बळी जाण्याआधी तुला इथून बाहेर पडलं पाहिजे. मी अनुष्काबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही. पण देवी आई, आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागल. या अनुष्का मॅडमनी तुमच्या डोळ्यांवर विश्वासाची आणि पिरमाची पट्टी बांधली देवी आई, म्हणून तुम्हाला सत्य काय आहे ना हे दिसत नाही. या अनुष्का मॅडम जशा दाखवतात तशा अजिबात नाहीये. त्यांच्या मनात आपल्या समद्यांबद्दल लय द्वेष आहे. मला सतत असं का वाटतंय की माझ्याच घरात माझ्या नजरेआड काहीतरी घडतंय, ते मला दिसत नाहीये. फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावर, नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची येळ येईल. देव करो ना अशी येळ कुणावर बी नको यायला.